Thank you. Yes. So, they had come here to oppose for the land acquisition for buffer zone. त्याच्या खातीर ते आयले. We have received their representation and we will examine this and accordingly we will reply. म्हणण्या पळय की हांगासर जी कॅपॅसिटी आहा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जी वेस्ट आसा पळय ती हांगासर येता म्हणून एक्झॅक्ट ह्या प्लांटाची कॅपॅसिटी कितली आहा टोटल? ह्या प्लांटाची कॅपॅसिटी हा 250 टन पर डे आणि बफर कॅपॅसिटी हा आणि 50 टन म्हणजे टोटल 300 टन पर डे एक कॅपॅसिटी ट्रीट जाऊ शकता. त्याच्या वयले ना. सो सालिगांव जो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहा पळय वो कोणा खातीर खंयची खंयची एरिया? Usually for the coastal belts of North Goa आणि surrounding areas, but it's a government's call कुणा ते वेस्ट घेवपाचें. असं हांवें आयकलां की भायलो सगळो वेस्ट हांगासर येता पळय आउटसायड एरिया तो हो एंट्री जाता भितर तो कित्या खातीर घेतात? ना तशें ना ते वी हॅव ऑलरेडी इनिशिएटेड द प्रोसेस टू स्टॉप ऑल द वेस्ट दॅट बियॉन्ड द कॅचमेंट एरिया. सगळ्याक वास येता म्हणटात सरावंडींग एरिया हेजें कारण कितें? सर आमी आयडेंटिफाय करता प्रोसेस कितें आसा जाल्यार कितें इफ देर आर एनी स्मेल इश्यूज बट केन्ना केन्ना RDFचे गाडयो जे कचऱ्याच्यो गाडयो जे गांवांतल्यान भोंवता नाजाल्यार हांगासून कचऱ्याच्यो गाडयो भायर वता तेन्ना मातसो स्मेल येता ना अशें ना प्रोसेस प्लांटा खातीर खूब जाणां पयलींच्यान हो आतां इश्यू तांचो चालू आसा. लास्ट इयरूय आमी पयल्या वर्सा पयलो की सरावंडींग एरिया स्मेलिंग जाता आनी परत परत लोक हांगासर येतात. तुमी सेम प्रश्न तांकां सांगतात की आमी चालू आहा पळयता करता? ना तशें ना. वी आर टेकिंग दीस व्हेरी सिरियसली एंड वी आर डुईंग वॉट एवर इज देअर इन गव्हर्मेंट पावर्स टू एन्श्योर दॅट पब्लीक इज नॉट सफरिंग. आता सध्या मॉर्निंग टायम आसा आनी आमी थंयसरसून येता आसतना एक्चुअली आमकां सगळो भितर येता आसतना सगळो वास म्हणजे स्मेल घेवपाक जायना इतको आसलेलो. हेचेर तुमचें कितें म्हणणें आहा? आतांची ताजी गजाल. सो व्हेकल्स भायल्यान येता न्ही ते मातशे गेटीच्या भायर केन्ना केन्ना रावता सो दॅट इज पॉसिबली बिकॉज द व्हेकल्स वर नॉट कवर्ड सो तेच्या खातीर आसूं शकता. आमकां एक इन्फॉर्मेशन मेळ्ळें की GW गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान लेटरी घातला फॉर टू कोमलीदार टू एक्वायर एरिया फॉर बफर झोन. त्या लेटरीन ते कितलो एरिया आहा कितले स्क्वेअर किलोमिटर आहा कितें आहा कांयच मेन्शन करूंक ना. सो आमकां खंय तरी दिसलें की हे एक बफर झोन इज अ आय वॉश यांचो एक आयदर एक एक्सपान्शन करपाचो प्लॅन आसतलो नाजाल्यार बफर झोन कोत्ता जाल्यार तेंच्यांनी एक डिटेल्ड एप्लिकेशन मूव करूंक जाय आसलें विच वॉज नॉट डन. सो इतले पासून आमकां म्हायती मेळ्ळा की जे पंचायतीन पळय लेटरी गेला पळय ते पंचायतीन पासून ते ओपोज केला आनी कोमलीदारान पासून ओपोज केला ते. सो आयज आमी जाप विचारपाक येयल्ले हिंगासर गोवा वेस्ट मॅनेजमेंट प्लांटान जो आमचो GM आहा पळय तो आमकां सांगता की बफर झोन इज मॅन्डेटरी एज पर द गायडलायन्स. आमी बरें म्हटलें इट इज मॅन्डेटरी एज पर द गायडलायन्स बट वॉट इज युअर बफर झोन तेका खबर ना ते आमी ते डिटेल हे तुमकां बरोवन दितले म्हणून. सो आमी एक मेमोरंडम सबमीट केला वेर आमी एज गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी जावं आमचे सालिगांव ब्लॉकाचे कालंगूट ब्लॉकाचे आनी महिलाचे आनी युथाचे मार्फत आमी आयज एक मेमोरंडम सबमीट केला की आमी ह्यो ओपोज करता म्हणून बफर झोन कित्याक हे देर इज नो क्लॅरिटी. आनी दुसरें म्हणल्यार हिंगा सायडीक ऑलरेडी रेजिडेन्शियल प्रोजेक्ट्स ऑलरेडी पास केल्ले कोणेन पास केला ते फायंड आउट करूंक जाय आसलें. खंयचे पंचायतीन पास केला की प्रायव्हेट हितून पास केला की गव्हर्मेंटान पास केला कित्याक हे बफर झोन मागता ते कोमलीदा कवडे मागता आनी जे परमिशन इश्यू करता पळय गव्हर्मेंटूच परमिशन इश्यू करता. सो वन सायड यू आर आस्किंग फॉर अ बफर झोन एंड दी अदर सायड यू आर इश्युईंग परमिशन म्हटल्यार कितें फकाणां जालें न्हू. सो हेजे कडेन GM आसलो पळय तेजे कडेन ते हे नासलें ते आमकां सांगता की ना इट्स मॅन्डेटरी म्हणून. दुसरें म्हणल्यार तो आमकां सांगता की भायले आमी गार्बेज घेना. वो मुद्दो स्पेसिफिकली गोवा वेस्ट मॅनेजमेंट प्लांट हा पळय तो दीस वॉज कन्स्ट्रक्टेड फॉर कोस्टल गार्बेज म्हळ्यार जे पळय कांदोली कालांगूट बागा अंजुना वागतोर हे वाठारांत हे घेवपाक सालिगांवचे इतर कोस्टल बेल्टात गार्बेज घेवपाक. आतां आमकां कोण येयला पळय हे घेता खंयचे मुर्मुगांव फोंड्या पेडण्या म्हळ्यार हे आख्खे गोंयचे गार्बेज हिंगा हाडटा आनी तो तेजें रिजनींग कितें तो आमकां सांगता ही 250 कॅपॅसिटी आहा पळय ती कॅपॅसिटी फुलफील जायना. अरे कॅपॅसिटी फुलफील जायना जाल्यार तुमची कॅपॅसिटी देवया मरे मेक द प्लांट 100 बॅक अगेन. तो मागीर आमकां सांगता ना सिजनान कॅपॅसिटी वाडटा. अरे सो सिजनान कॅपॅसिटी वाडटा जाल्यार सिजनान तुमी 250 करा ऑफ सिजनान तुमी 100 करा. वाय यू आर टेकिंग आउटसायड गार्बेज म्हळ्यार हितून एकदा कोणाक तुवें दिले गार्बेज हाडपाक तो मागीर आनी सोडचो ना. भायले तालुकाचे गार्बेज आमी घेवपाक रेडी ना. ऑलरेडी हिंगा वास येता पॉल्युशन वाडला जावं ते स्प्रिंग वॉटर बांय हुंयचे उदीक आयज आमकां उदीक पिवपाक आमचेच उदीक आमकां पिवपाक मेळना ही परिस्थिती जाला.
आनी वो आमकां सांगता की भायले आमी घेता फकत ते प्लांटाचे कॅपेसिटी आहा ते फुलफील करपाक. हे आमचे निशेध आहा. 2 गोष्टीचेर आमचे निशेध आहा. बफर झोन म्हणल्यार ते क्लॅरिटी ना आनी ते तरी ते हाडटा जाल्यार तेंचे सारखे ते कित्याक आमचे गायडलायनी प्रमाणे 200 to 500 मीटर हॅज टू बी द बफर झोन. म्हणल्यार तूं 500 मिटराच्या रेडियसान तरी तूं घेताय जाल्यार आख्खो गांव गेलो मरे फकाणां जाले. सो ह्यो निशेध करता आमी. आनी बाकीचे पळय हे डिटेल आमचो प्रोग्राम आयज जाल्लो पळय ते लिबी सांगता. आमचे आय एम अ रेजिडेंट ऑफ सालिगांव. हांगा गांवकारांची मिटींग जाल्ली. कोविडान तेंचे लेटर आयिल्लें गोवा वेस्ट मॅनेजमेंटाक टू एक्वायर लँड. सो गांवकारांनी ती मिटींग घेतली कोमनीदादीन लास्ट संडे एंड 95% ऑफ द पीपल वर ओपोजिंग दीस टू पास अ रेजुलेशन. पूण ते कमिटीन ते रेजुलेशन पास करूंक ना. आनी आमी इन सपोर्ट ऑफ दीस वी डोंट वॉन्ट दीस बफर झोन. आमी हांगा आयिल्ली आसा. मेमोरंडम सबमीट केला आमी आतां GMाक आनी आमकां नाका तो. सो वी वील सपोर्ट द गांवकार्स हू आर ओपोजिंग दीस बफर झोन. आनी सेकंडली म्हटल्यार आम सकलाच रावता थिंगा कितलो वास येता दनपारचो जेवच्या टायमार ह्या गार्बेजीचो इतलो. आनी एवरी ग्राम सभा आमी हो इश्यू काडलेलो आसा ग्राम सभा. सो नथींग हॅज बीन डन एंड इफ दीस गोज ऑन इट वील एक्सपांड मोर. तो आतां एश्युरन्स दिता आमकां ते कांय जावचें ना एक्सपान्शन जावचें ना म्हणून एश्युरन्स दिला आनी बरोवणी दिता म्हणून सांगला तेणें. आतां पळय वॉट हॅपन्स नेक्स्ट. सेकंडली स्कूल्स ऑल्सो लायक हांगा नियरबाय सरावंडींग स्कूल्स आर देर. तांकां केन्ना केन्ना दारां बंद करची पडटात बिकॉज ऑफ द स्मेल. सो दे ऑल्सो अफेक्टेड दीस. सो दीस गोवा वेस्ट मॅनेजमेंट हॅज टू सी लूक इन टू ऑल दीस मॅटर्स. थँक्यू. आयज आमी हांगा येयल्या की ओपोज करपाक की तेंचे हांगा एक्सपान्शन बीन ते चांगले आपूण करपाक ना. पयलीं आसले 150 मागीर जाल्यार 250 100% वाडयले न्ही. आतां तर कितें सांगलें हांगा पळया आपूण कित्याक वाडयलें की हांगा पयलीं 200 to 50% गॅप आसलो म्हणून. तेजेनी फोंडेचो वाडलो वास्कोचो वाडलो सगळे अख्ख्या गोंय मुरमुगांव वाडलो. अख्ख्या गोंयचो आनी गार्बेज हांगा हाडून गेलो. आनी येता आसतना आमकां खूब त्रास जाता. लिचड हांगा रस्त्यार पडटा. बाकीचे नेबर विलेजी आसा तेंच्यांनी 2-3 मिटींग घेतली. आमी मिटींग घेतली पिलेन्ना मिटींग घेतली तेंच्यांनी. आनी लोकांचे असले ग्रामसभेक आमकां बोवाळ मारता की लिचड ओडटा आनी व्हडले व्हडले तेंचे ट्रक येता. फाटीं तुमी पळयलें आसा हांगा सारको बी पिल्यांचो मागीर मोडलो कित्याक बिकॉज ऑफ गार्बेज अशी वचूं लागली ह्या हायटींच्यान. आनी ते 6 टायराचो 12 टायराची गाडी वचून ते मोडलो. तेचे लोकांक आतां नाका की आनी गार्बेज हांगा वाडलेली. ते आमी आमकां क्लियरिटी ताणें सांगूं ना की बफर झोन तितून एक्सपेन्शन वाडयतलो काय ना वाडयतलो म्हणून. बफर झोन गेल्यार आमकां कांय प्रॉब्लेम ना म्हणल्यार ही आमकां वाडयल्ली नाका गार्बेज हांगा आमच्या विलेजीन. पूण अख्ख्या गोंयची पयलीं म्हणल्यार कोस्टल बेल्टाचीच. आतां दुसरें कितें सांगता रस्तो आसा न्हू तो म्हणटा की आमकां प्रायवेट रस्तो आसा म्हणटा. तो म्हणटा तेंकां आमकां यूज करतलो. म्हाका दिसना तो सगळ्यांक बाकीच्यांक यूज जातलो काय कम्युनिटीक आनी खंयच्याक यूज प्रोजेक्टाक यूज जाता बीन. फाटीं एकदां हांवें आयकलें की हांगा एक प्रोजेक्ट पास जालो म्हणून. तर तो कसो जालो बफर तेन्ना कित्याक हाडूं ना बफर झोन. ते आमचे हांगाचे सगळ्यांचे लोकलांचे ऑब्जेक्शन आसा वाडोवपाक. ते पळय गार्बेज प्लांट स्टार्ट जाल्ले तेन्ना आमच्या MLAन आमकां सांगलेलें तुमी हांगासर येवन पिकनिकी करूंक जाता म्हणून. इतले एरिया बरे आसता. आयज तुमी दुसदर्शा कितें जाल्लें पळय आख्ख्या गांवांक घाणी पडलेले आहा. सकयल्यो बांयो झोरी सगल्यो पिड्यार जाल्ल्यो आहा. आमी ताका सांगलां पयल्या लोकांनी कंप्लेन केल्ले आहा लिचड देंवता. आतां मोटर स्प्रिंग आसा तिका जर लिचड देंवता आतां कोणाक सांगपाचें. ही आतां आमचो मिनिस्टर खंय गेलो आतां हे एश्युरन्स आमकां दिले पिकनीक करूंक जाता पळय ताणें तो खंय आतां. ताणें म्हणजे भायर येवपाक आमकां आन्सर करूंक जाय न्हू हेजे वयर. आतां म्हाका दिसता पडटा हे बफर झोन म्हणटा ते स्कॅम जावन आहाय. हे सगळे कोमलीचे जागे आहा पळय ह्यो ह्यो. आतां तर बफर झोन 200 ते 500 हेजे पयला 200-500 गांव बरोबर आमचो उरलो सगळे आपणाक जाय ते करतले. आयज कोणाचे गव्हर्मेंट विश्वास धरपाचे एक कडेन आपण उतर धरलेलें आहा. आयज पासून एक उतर धरलेलें ना. कोण तो आपण देव उलयता आनी हे आपण पोटा भरून चल्ले सगळे सेल्फी जाल्ले आहा. हांव मागता सगळ्या गांवकारांक सगळे चितूर रावन एकठांय जावन हेजेर ओपोज निशेध मारपाचो म्हणून. आता कितें एश्युरन्स दिलो की आतां बफर झोनाचेर भायल्यो गाडयो येतात पळय तेजेर कितें स्टॉप जातले. GM आहा पळय दिग्विजय म्हणून एक GM आहा तेणेन आमकां सांगलां की बोरोवन ही आमकां अश्युरन्स दिता की एक्सपान्शन जावचें ना. आनी दुसरें म्हणल्यार तो आमकां सांगता की कॅपेसिटी फुलफील करपाक आमी टेम्पररी फोंडेचे हिंगासरले घेवपाचे आहा. जेन्ना आमच्यांनी सांगलें की ना ते बंद कर म्हणून कित्याक तो प्लांट आसलो तो उणे कॅपेसिटी जालो. कॅपेसिटी वाडयला बिकॉज ऑफ द लोड ऑन कोस्टल बेल्ट. सो हे केला तर मागीर म्हणू लागलो बरें आमी भायले घेवचे ना म्हणून. दुसरें आमकां तो सांगू लागलो बांयगिणी पळय प्लांट आहा पळय तो टेंडर पास जालो म्हणून. अरे बांयगिणी थिंगासर ऑलरेडी लोकांक ओपोज आहा थिंगासर आनी ह्यो आमकां सांगता थिंगासर टेंडर पास जाले म्हणून. सो वी डोंट हॅव क्लॅरिटी. म्हणल्यार हे गव्हर्मेंट सांगता एक आनी करता दुसरें ते.
यांची खासियत हे प्रॉब्लेम तो आणि डेव्हलपमेंटाच्या नावार ते करप्शन इज स्टिंकिंग राईट फ्रॉम द प्लांट हो आमचो निषेध. एमएलएनी हो प्लांट आमच्या बेटरमेंटा खातीर करता म्हणून सांगिल्लो. पिलेन, सालिगांव, कालांगूट, कानोले सगळ्या एरियांक लागता. कोस्टल बेल्टाक केल्लो म्हणून सांगलो, पण तेजे परिणाम वेगळेच जाले. इतल्यो घाणी आनी इतले हे वेस्ट मॅनेजमेंट प्लांट उरोंक ना. हे घाणीचे साम्राज्य जाल्ले आसा हांगासर आनी इतलो वास येता की हांव हांगा सगळ्यात पयलीं लागींच हांगा रावता ते देवतेक इंडस्ट्रीत काडून सकयल. सांजचो म्हाका इतलो वास येता सारको आनी त्या वाड्यावयल्या लोकांची सदांच कंप्लेन आसता. पंचायतीन सुद्दां कंप्लेनी आसा आमच्यो बायो पेड्यार जाल्या. वास येता, कशी रावता तुमी, कित्याक एक्शन घेयना. हांव म्हणटा जो आमदार निवडून येयल्लो आसा तो काँग्रेसीच्या टिकेटीर निवडून येयल्लो तो बरें करतलो म्हणून तितून बीजेपीन गेलो. तेंची गव्हर्नमेंट आसा, आमदार गोंयचो आसा, बीजेपीचो आसा, पण कित्याक हेजेर एक्शन जायना, कित्याक फाटीं रावता तो. ह्या लोकांनी तुका वोटींग करूंक ना, तुका कांयच करूंक ना तेंच्यांनी. तुका मात्तूय तुका लोकांचे दुख्ख दिसना. मात तरी दोळे उगड आनी पळय. इतले लोकांक त्रास जाता हे तुका कांयच खबर ना. लागीं रावता त्या लोकांक खूब त्रास जाता हे. तेन्ना मातशें तरी हेचेर लक्ष दिवपाचें आमदारांक आनी ह्या गव्हर्नमेंटान. मेळ्ळो तुमी आमदाराक हे बद्दल? आमदाराक मेळपाची गरज ना. तेंच्यांनी म्हाका तू काँग्रेसचे म्हणून डायरेक्ट पयलींच तेंच्यांनी संबोधीत केल्ले आसा. एक्सक्यूज मी, बीडीसीची मिटींग घेतलेली आमदारा वांगडा आमी सालिगांव पंचायतीन. तेन्ना हे टॉपिकीचेर आमी गार्बेजीचेर उलयल्ली आमी की विचारलेले एक्सपान्शन. आय एम अगेन्स्ट इट म्हणून टोटली सगळे 5 मेंबरा हुजीर आनी बीडीसी कमिटी आसली तांचे हुजीर तेणें उलयला. आय एम अगेन्स्ट द एक्सपान्शन ऑफ द गार्बेज प्लांट. आनी म्हाका लेटरूय दिता म्हणून सांगलेले. आय हॅव रिटर्न टू सम ऑथॉरिटी. ते अजून म्हाका मेळोंक ना. सो दिस इज वॉट आय स्पोक टू हिम पर्सनली. इट वॉज लास्ट मंथ it was. So will we visit again to the plant and the MLA? That we don't know. Now MLA should have come, no, because these people that day meeting took place of the Gaonkar Komli that he was. I don't know what is his stand on that. What is the stand of the Gaonkars? The Gaonkars are against the opposing the proposal. 95% of the Gaonkars are opposing, and we are with them. Like only they wanted to pass a resolution. Gaonkars had not raised their voice towards this. Letter Borela already. Letter Borela already. They have written already to the. Thank you. आता सगळं तुमकां ब्रीफ केल्लें आसा आमच्या बाकीचे मेंबरांनी. आता एक लक्षात घेवपाक जाय 2016 जेन्ना हो प्लांट हाडलो हांगासर कळ्ळें, तांकां हे पर्टिक्युलर लोकेशन तेंच्यांनी चूज केले प्लांट हाडपाक. अशें दिसून येता की त्या आमदाराक जेन्ना ते आमदार आसले पळय 2016 ह्या सायडीचे कालांगूट जावं किंवा सालिगांव, तांकां म्हाका दिसता काय ह्या सायडीच्या लोकांचे पडलेले नासले किंवा अशें दिसून येता की तांकां जे कोण हांगासर रावता पळय तेंचे कांयच पडून गेल्ले ना. कित्याक जे ह्या पूर्ण वाठारान न्ही सगळी घाण मारता कळ्ळें. सो अशें दिसता की तांकां ह्या लोकांचे वोटांचेर ते जिखून येनात. तांकां दुसऱ्या सायडीचे जे वोटर्स आसा पळय फक्त तांकां तेंचेच पडलेले आसा. आनी हांगा ते अशे विचाराचे आसा अशे लोक उलयतात की हांगासर कितें पयशे दिवन वोट घेतले अशें तेंची वाक्य आसा. सो म्हाका दिसता खंय तरी हो आतां एक्सपान्शन बीन जे म्हणटात न्ही किंवा बफर झोन करपाक सोदतात कळ्ळें, ते स्टार्टींग तुमी प्लांट जो केल्लो तो 100 टनाचेर 100 केल्लो, मागीर एक्सटेंड केलो 2017 मागीर परतो 250 एक्सटेंड केल्लो आसा टन. आतां तुमी जेन्ना स्टार्टींग जेन्ना कमिटमेंट केल्ले की फक्त हो जो कानोळे, कालांगूट, नेरूल, सालिगांव ह्या बारीक वाठारा खातीर हो प्लांटाक तुमी फिक्स केल्लो, पूण हो जेन्ना तुमी 250 वाडयलो कळ्ळें, अशें दिसून आयलें की सगळे पूर्ण गोंयची भरची गार्बेज तुमी हांगासर हाडून डंप करता. एक लक्षात घेवपाक जाय, आतां हे आमचे आमदार त्या सायडीक गेल्ले आसा तेंच्यांनी एक सारखे मायंडान क्लियर करपाक जाय. लोकांनी मतां मारला तांकां हे वाडोवपा खातीर न्ही. सो खंय तरी आमी पूर्ण सालिगांवचे जे लोक आसा ते कंप्लिटली अपोज आसा. कित्याक आमची जी स्वताची जे गार्बेज आसा तेंच्या पुरतो हो बरो आसा प्लांट, पूण भायली आमी ह्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या किंवा कालंगूट कॉन्स्टिट्युएन्सीच्या भायर हांगासर गार्बेज हाडपाची ना. प्रत्येकान 2-2 कॉन्स्टिट्युएन्सी मेळून एक गार्बेज प्लांट तुमी तुमचो स्वताचो करात. आमी सालिगांव आनी कालांगूट इज नॉट अ डंपिंग ग्राउंड. पूर्ण गोंय बरी मेसेज वचपाक जाय आनी प्रत्येक आमदाराक एक कळपाक जाय तेंच्यो कॉन्स्टिट्युएन्सी आसा थंयसर तुमी गार्बेज प्लांट करात. थँक्यू.